नमस्कार, मी वैशाली किरण's किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असे लाल भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे खायला खूप छान लागतात, तसेच आपण लहान मुलांच्या डब्याला सुद्धा पटकन असे बनवून देऊ शकतो। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला। तर लाल भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी इथे मी 2 कप लाल भोपळा घेतलेला आहे। अशा प्रकारे मी कापून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे। तर आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। तर इथे अर्धा पातेलं असे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा भोपळा टाकलेला आहे। तर हा लाल भोपळा पाण्यात पूर्णपणे बुडेल इतकं पाणी घ्यायचं आहे आणि हा चांगला 5 ते 6 मिनिटं तरी चांगला उकळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी शिजलेला आहे। इथे 6 मिनिटं लागले मला। तर भोपळा हा छान असा मऊसर शिजला आहे। तर आता याला थंड करून घ्यायचं आहे। पहिले थंड करून झाल्यावर आता मी इथे एका भांड्यामध्ये मी इथे काढलं आहे। तर हे मॅशरच्या साहाय्याने हे अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा एकदम बारीक पेस्ट अशी करून घेऊ शकतात। पण मी अशा प्रकारे इथे करून घेतलं आहे मॅशरने। नंतर आता यामध्ये 1 टेबलस्पून मी लाल तिखट घालते, तसंच 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालायच्या आहे। तसंच आता यामध्ये अर्धा टेबलस्पून धनेपूड घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 कप कणिक घालायची आहे, म्हणजे गव्हाचे पीठ घालायचं आहे 2 कप। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे सगळं चांगलं मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला एक चांगली कणिक अशी मळून घ्यायची आहे। सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, हे पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर थोडंसंच पाणी लागतं आणि अशा प्रकारे कणिक चांगली मळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मळून घेतलेली आहे। आता थोडंसं तेल घालायचं आणि या कणकेला लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी तेल लावून घेते आहे। नंतर आता हे 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवल्यावर आता याचे अशा प्रकारे मी छोटे छोटे असे उंडे तयार केले आणि आता इथे मी पराठा लाटून घेत आहे। तर त्याला मी पीठ लावलं आणि अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने पीठ लावायचं आहे आणि दोन्ही साईडने तुम्हाला कोणत्या साईजमध्ये पाहिजे तेवढ्या साईजमध्ये पराठा लाटून घ्यायचा। तर मी इथे एकदम बारीक बारीक असे पराठे लाटलेले आहे। आता इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर। आता ह्या गॅसवर तवा ठेवला, त्याच्यावर मी पराठा टाकते। तर इथे पराठा एका साईडने शेकून झाला थोडा की उलटवायचा आहे आणि मग नंतर यावर तेल सोडायचं आहे। तर तेल सोडल्यावर मी तेल पूर्ण लावून घेते एका चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे अशा प्रकारे आणि पुन्हा दुसऱ्या साईडने मी उलटवते हा पराठा आणि पुन्हा या साईडने सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मस्तपैकी हा पराठा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा आपला असा पराठा शेकला गेलेला आहे, तयार झालेला आहे। तर हा पराठा तुम्ही नक्की करून बघा। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पराठे खूप खूप आवडतील, नक्की आवडतील आणि लहान मुलांच्या डब्याला हा असा पौष्टिक असा पराठा तुम्ही नक्की देऊ शकतात। तुम्ही एखाद्या लाल चटणीबरोबर किंवा मिरचीच्या ठेच्याबरोबर हा पराठा नक्की खाऊ शकतात। चला तर मग तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी नक्की सांगा। जर आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।